बाहेर असा छान पाऊस पडतोय आणि असं गरम कुरकुरीत खमंग काहीतरी खावंसं वाटतं. त्यासाठी आज इथे मी सर्वांचीच फेवरेट अळूवडी बनवलेली आहे. त्यासाठी इथे मी अळूचे पाने स्वच्छ धुवून त्याची मागची शीर व्यवस्थित कट करून घेतली आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, जिरे, लसूण, थोडीशी चिंच वाटून घेतलं आणि बेसन पिठामध्ये ते सर्व टाकलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडेसे तीळ टाकून लागेल तसं पाणी टाकून मी मस्त असं बॅटर तयार करून घेतलं. अळूवडी म्हटलं की सर्वांनाच खूप आवडते. तुमच्याकडे अळूवडी कशी करतात मला नक्की सांगा. आणि इथे मी ते वाफवण्यासाठी एका टोपामध्ये पाणी घेऊन चाळणीला थोडंसं तेल लावून गरम करायला ठेवून दिलं. तुम्ही बघताय आपले पानं किती मस्त मोठे मोठे आहेत. त्याला असं सगळं बॅटर लावून घेतलं. एकावर एक पानं ठेवून अशी मस्त अळूवडी तयार करून घेतली आणि शिजायला टाकली. अशा पद्धतीने तुम्ही देखील एकदा अळूवडी करून बघा. खूप मस्त लेयर्स पडतात त्या अळूवडीला आणि खूप कुरकुरीत होते. खायलाही एकदम चविष्ट लागते. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून पाहतात हे देखील कमेंट करा. मला कमेंट वाचायला खूप आवडतं. तुम्ही जर का मला अप्रिशिएट केलं ना तर मला आणखीन जास्त व्हिडिओ बनवायला छान वाटतं किंवा आणखीन मला बनवायला प्रोत्साहन मिळतं. हा व्हिडिओ जर का तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करा. खूप छान झालेल्या बरं का वड्या. वड्या शिजल्या त्यानंतर मी थोड्याशा त्या थंड करून घेतल्या म्हणजे आपल्याला कट करायला थोडंसं सोपं जातं. तुम्ही पाहू शकता वड्या किती मस्त स्मूथली कट होत आहेत आणि किती छान लेअर दिसत आहेत बघा. बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं आणि लागलीच सगळ्या वड्या तळून घेतल्या. तुम्हाला जर का वड्या तळून नसतील ना खायच्या तर तुम्ही कमी तेलामध्ये अशा शालो फ्राय देखील करून खाऊ शकता. तशाही खूप छान लागतात. पण जर का अशा एकदम असे जास्तच कुरकुरीत हव्या असतील ना तर तुम्ही थोडंसं डीप फ्राय करूनच खा. आणखीन जास्त टेस्टी लागतात त्या. अशा प्रकारे माझ्या सर्व वड्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत. मी प्लेटिंगमध्ये थोड्याच दाखवल्या. खूप साऱ्या वड्या झाल्या होत्या. कुरकुरीत एकदम छान. थँक्यू.